आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी. आपण जाणून घेऊयात. लाउड स्पीकर ध्यान India launches cell broadcasting in indigenous technology. आपण बघतोय असे मेसेजेस आपल्याला अनेकांना आज आले असतील, कारण प्रत्येक मोबाईलवर अशा प्रकारच्या सूचनांचे मेसेज येत आहेत, ज्यामध्ये वेगवेगळे मेसेज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये हे मेसेजेस आहेत आणि यामध्ये लिहिलेलं आहे की भारताने आपल्या नागरिकांना तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले आहे. नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा. हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. ही एक चाचणी असल्याचं म्हटलं जात आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं की अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी काही सूचना सरकारच्या वतीने द्यायच्या असतात आणि त्यासाठी अशा प्रकारे या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आणि त्यासाठी एक टेस्टिंग हे केंद्र सरकारच्या वतीनं केलं जात आहे आणि त्यामुळे आपण बघितलं तर अशा प्रकारचे मेसेजेस आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकाच वेळी करोडो लोकांचे मोबाईल वाचताना आपल्याला पाहायला मिळत, अलार्म सारखा किंवा सायरन सारखा आवाज मोबाईलमध्ये पाहायला मिळतोय आणि याद्वारे म्हणजे भविष्यात जर एखाद्या ठिकाणी कुठे पूरस्थिती असेल किंवा मग वादळ येणार असेल किंवा मग भूकंपाचा धोका असेल, अशा वेळी आपल्या मोबाईलवर अलर्ट येणार आहे आणि त्यासाठीच एक टेस्टिंग इथे आपल्याला केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता आणि दिल्लीनंतर आता पूर्ण देशभरात अशा प्रकारचा हा प्रयोग केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे जे मेसेजेस आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर ही सगळी जी माहिती आहे याला सचेत म्हटलं गेलंय किंवा मग नॅशनल डिझास्टर अलर्ट पोर्टल याला नाव देण्यात आलेलं आहे, ज्या टेक्नॉलॉजीद्वारे तातडीनं देशातील विविध ठिकाणी जर काही अलर्ट मेसेज द्यायचा असेल किंवा सतर्क करायचं असेल तर अशा प्रकारच्या सिस्टीमचा वापर केला जाणार आहे आणि त्यासाठीच अशा प्रकारे एक टेस्टिंग हे केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात येतंय. त्यामुळे घाबरायचं कारण नाहीये किंवा काही त्याला उत्तर द्यायचं कारण नाहीये किंवा ज्या प्रकारे आपण बघितलं तर एक अलार्म किंवा सायरन सारखा आवाज येतोय तर त्याला फक्त ओके करायचं आहे आणि ही एक प्रकारची टेस्टिंग असल्याचं सुद्धा सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं हा मेसेज पाठवलेला आहे. एक अलर्ट अगदीच काही वेळापूर्वी आपल्या सगळ्यांच्याच फोनवरती आलेला आहे. मात्र आपत्कालीन स्थितीमध्ये जर सरकारला काही संदेश हा नागरिकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यासाठीची टेस्टिंग ही यावेळी करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंच आवाहन हे सध्या करण्यात येत आहे. अगदी थोड्याच वेळापूर्वी तीव्र अशा टोनसह सगळ्यांच्याच मोबाईलवरती हा अलर्ट करणारा मेसेज आलेला होता. आपत्कालीन स्थितीमध्ये जर एकत्रित संदेश द्यायचा असेल तर ही विशेष यंत्रणा कार्यान्वित केली जाते.